प्रकरण 5. इंग्रजांचं भारतात आगमन व सत्ता स्थापना। इंग्रज हे युरोप खंडातील इंग्लंड या देशाचे रहिवासी। त्यांनी भारत देश कसा ताब्यात घेतला याची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत। युरोपीय व्यापाऱ्यांचं भारतात आगमन। भारत आणि युरोप यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते। यावर आधारित प्रश्न आहे, प्राचीन काळापासून भारत आणि टिंबटिंब यांच्यात व्यापारी संबंध होते। उत्तर आहे, प्राचीन काळापासून भारत आणि युरोप यांच्यात व्यापारी संबंध होते। युरोपीय बाजारपेठेत भारताच्या मालाला मोठी मागणी होती। मध्ययुगात हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता। नंतर युरोपातील व्यापारी व राजांनी भारताशी व्यापार करण्यासाठी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधण्यास सुरुवात केली। पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला। यावर आधारित प्रश्न आहे, पोर्तुगीज खलाशी टिंबटिंब दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला। उत्तर आहे, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला। त्याने तिथल्या झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या। पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये गोवा काबीज केला। यावर आधारित प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये टिंबटिंब काबीज केला। उत्तर आहे, पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये गोवा काबीज केला। त्यानंतर दीव दमण आपल्या ताब्यात घेतलं। भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांनी अमाप संपत्ती मिळवली। त्यामुळे पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले। यावर आधारित प्रश्न आहे, डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात का आले? उत्तर आहे, भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांनी अमाप संपत्ती मिळवली। त्यामुळे पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज आणि फ्रेंच व्यापारी भारतात आले।
ईस्ट इंडिया कंपनी भारताशी व्यापार करण्याच्या हेतूने काही इंग्रज व्यापारी लंडन शहरात एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली. तिला ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतात. या कंपनीला पूर्वेकडील देशांशी विशेषतः भारताशी व्यापार करण्याची सनद इंग्लंडच्या राणीकडून इसवी सन 1600 मध्ये मिळाली. सत्तेची पायाभरणी. यावेळी भारतावर मुघलांचं साम्राज्य होतं. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. यावर आधारित प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये टिंबटिंब या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. उत्तर आहे, ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. सुरत येथे कंपनीची वखार स्थापन केली. वखारीमध्ये व्यापारी माल साठवला जात असे. या पुढील 100 वर्षात इंग्रजांनी भारताच्या किनारी प्रदेशात अनेक वखारी स्थापन केल्या. बंगाल प्रांतात इंग्रजांचा शिरकाव. मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना देताना इंग्रजांना काही सवलती दिल्या होत्या. बंगालमधील इंग्रज व्यापारी या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नवाब सिराज उद्दौलाने हरकत घेतली. त्यामुळे इंग्रजांनी सिराज उद्दौला विरुद्ध युद्ध पुकारले. इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा पराभव केला. यावर आधारित प्रश्न आहे, इंग्रजांनी सिराज उद्दौलाच्या विरुद्ध युद्ध का पुकारलं? उत्तर आहे, मुघल सम्राटाने इंग्रजांना बंगाल प्रांतात व्यापारी परवाना देताना काही सवलती दिल्या होत्या. परंतु इंग्रज या सवलतींचा दुरुपयोग करू लागले. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी बांधण्यास सुरुवात केली. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याने या गोष्टीस हरकत घेतल्याने इंग्रजांनी सिराज उद्दौला याच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. इंग्रजांनी बंगाल प्रांतात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. इथला माल स्वस्त किमतीत मिळावा म्हणून ते लोकांवर अत्याचार करू लागले. इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिमने मुघल सम्राट शाह आलम व अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला
यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली. या तिघांचा इंग्रजांनी इसवी सन 1764 मध्ये बक्सार येथे पराभव केला. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. यावर आधारित प्रश्न आहे, इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून कोणता अधिकार मिळवला? उत्तर आहे, इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया घातला गेला. इंग्रजी साम्राज्याचा विस्तार. यावेळी दिल्लीच्या मुघल सम्राटाची सत्ता खिळखिळी झाली होती. उत्तर भारतात शीख, राजपूत, जाट व रोहिले यांची स्वतंत्र राज्य होती. तसंच दक्षिणेत मराठे, निजाम व इतरही राज्य होती. त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. त्यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. याचा फायदा इंग्रजांनी घेतला. यावर अपेक्षित प्रश्न आहे, भारतातील राज्यकर्ते दुबळे का झाले? उत्तर आहे, 1. बक्सारच्या पराभवामुळे दिल्लीच्या मुघल सम्राटाची सत्ता खिळखिळी झाली होती. 2. दक्षिणेकडील मराठे, निजाम व उत्तरेकडील शीख, रोहिले, राजपूत, जाट इत्यादींची स्वतंत्र राज्य होती, परंतु त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होते. यामुळे भारतातील राज्यकर्ते दुबळे झाले. मराठे, टिपू सुलतान तसंच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला. इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान धारातीर्थी पडला. इंग्रजांचं मराठ्यांशी युद्ध झालं. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला व मराठी सत्ता इसवी सन 1818 मध्ये संपुष्टात आली. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थानं इंग्रजांनी खालसा केली. इंग्रजांनी पंजाबवर आक्रमण करून शिखांचा पराभव केला आणि पंजाबही ताब्यात घेतला. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला.